नागपुर में एकदम धमाकेदार शादी का राज क्या है? वो है डांगे लॉन, जहां जादू होता है। डांगे लॉन में आपका स्वागत है। नागपुर में आपकी शादी के लिए सबसे बढ़िया जगह। जरा सोचो, एक बड़ा सा हरा भरा लॉन, बड़े बड़े जश्न के लिए एकदम परफेक्ट। सोचो आप शानदार डेकोरेशन और ट्रेंडी सेटअप के बीच से गुजर रहे हो। बेस्ट सुविधाएं चाहिए? हमारे पास मॉडर्न साउंड सिस्टम, धांसू लाइटिंग, एक ग्रैंड स्टेज और आरामदायक बैठने का इंतजाम है। और हाँ, गाड़ियों के लिए ढेर सारी जगह और मेहमानों के लिए लजीज खाना भी। और सबसे खास बात, ये सब कुछ बजट में और आपके हिसाब से बनाए गए पैकेज में मिलता है। हुडकेश्वर, नागपुर में स्थित डांगे लॉन आपकी कहानी आपके तरीके से मनाने के लिए तैयार है। अपनी तारीख अभी बुक करें और यादगार पल बनाएं। हमें 9850794882 पर कॉल करें या गूगल मैप्स पर ढूंढें। डांगे लॉन, जहां यादें बनती हैं और खुशियां दुगनी होती हैं। नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ डांगे आहे। मी आपल्या डांगे सेलिब्रेशनचा ओनर आहे, मालक आहे। सर, मी माझी स्वतःची शेती होती। आता ही शेती विकण्यापेक्षा म्हटलं आपल्या मुलांच्या वगैरे भविष्यात कामात येईल त्यासाठी मी इथे लॉन टाकण्याचा विचार केला। जवळपास माझं 2 एकरमध्ये माझं लॉन आहे। तर मी स्वतः म्हणजे रिटायरमेंट नंतर मी स्वतः हा उद्योग सुरू केला। तर मी माझं पूर्ण लॉन आहे, लॉन मध्ये पूर्ण हॉल बनवला आहे आणि माझ्याकडे जवळपास 1.25 एकरची पार्किंगच आहे माझीवाली। त्यातल्या त्यात माझ्याकडे सप्तपदी असतो। त्यानंतर माझ्याकडे पूर्ण डेकोरेशन आहे, पूर्ण हॉलचं डेकोरेशन आहे, फायबर डेकोरेशन आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे पूर्ण गेट इंटीरियर डेकोरेशन व्यवस्थित आहे। हे सगळ्या प्रकारचं म्हणजे माझ्याकडे असतात। पूर्ण रूम आहेत माझ्याकडे, एसीच्या नॉन एसीच्या रूम आहेत माझ्याकडे, 11 रूम आहेत। डॉर्मेटिक हॉल आहे माझ्याकडे। आणि मी जसे जसे म्हणजे कस्टमर आले तर त्यांची परिस्थिती पाहून त्यांना कमी जास्त करून रेटनी मी त्यांना हे लॉन देत असतो आणि हॉल पण देत असतो। जनरली रेंटनी देतो। आणि आमच्याकडे काही कॅटरिंगवाले आहेत, तर त्या कॅटरिंगचं आमच्याकडे 2-3 कॅटरिंगवाले आहेत। त्यांना जर म्हणतो जर तुमच्याकडे जर कॅटरिंगची सोय नसेल तर आपल्याकडे कॅटरिंगवाल्यांचा आम्ही त्यांना नंबर देतो। मग त्यांना कुठं भटकायची आवश्यकता नाही पडली पाहिजे म्हणून आमच्याकडे 2-3 कॅटरिंगवाले त्यांना मी नंबर देतो। त्याच्यापर्यंत तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून कमी जास्त रेटने तुम्ही करून घ्या। मी फक्त आपला रेंट घेतो आणि रेंट घेऊन त्यांना कॅटरिंगची सोय करून देतो। त्याच्यानंतर जर कोणाला इव्हेंट वगैरे करायचे आहेत तर त्याच्याप्रमाणे त्यांना इव्हेंटवाल्यांचे सुद्धा नंबर देतो। त्याप्रमाणे ते आपले नंबर घेऊन त्याची कॉन्टॅक्ट करून ते कमी जास्त रेटने ते करत असतात। इतर जे लॉन आहे त्या आजूबाजूला मोठे मोठे त्यांचे साहेब खूप महाग रेंट आहे। कोणाचा 2 लाख आहे, कोणाचा 2.25 लाख आहे। पण मी सगळ्यात कमी जास्त करून म्हणजे 1 पर्यंत, कोणी आला 75 लाख देतो, कोणाला 1.25 लाख देतो। आणि हॉल लागला झाले 60-70 म्हणजे जशी म्हणजे परिस्थिती पाहून मी त्यांना देत असतो। मी एकदमच लालच न करत त्यांना कमी जास्त करून त्यांना देत असतो आणि त्यांनी समाधान करत असतो। पूर्ण 2-2.25 एकरमध्ये आहे। सगळ्यात जास्त मी पार्किंगला महत्व दिलं आहे की पुष्कळचे लॉन हॉलमध्ये पार्किंग नसल्यामुळे पुष्कळचे लॉन हॉल बंद झालेले आहेत। म्हणून मी सगळ्यात जास्त पार्किंगला महत्व दिलेलं आहे। कारण मोठे मोठे चांगले सुंदर बनवले पण पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुष्कळचे लॉन हॉल बंद झालेले आहेत। आणि म्हणून मी जवळपास 1.25 एकरची पार्किंगला जागा सोडलेली आहे। त्याच्यामुळं मला जे गाड्या वगैरे जे रोडवरती लागण्याचा म्हणजे उद्या भविष्यात तो प्रसंग निर्माण होत नाही, इतकी कॅपॅसिटी माझ्या लॉनमध्ये ठेवलेली असते। की जर आमच्याकडे साक्षगंधाचा कार्यक्रम, बर्थडेचा कार्यक्रम, लग्नाचा हे होतात, त्यामध्ये कोणते पॉलिटिकल पार्टीचे जर समजा कोणते कार्यक्रम असले त्यांनी मागितला त्यांना सुद्धा आम्ही देतो। कोणाची कंपनीचे जो लोक येतात त्यांनी जर मागितला लॉन आम्हाला पाहिजे, बघ कंपनीचे काही लोक आहेत त्यांच्याकडे सभागृह असते, आपल्या कोणाला सभा घ्यायची असतात, छोट्या मोठ्या सभा घ्यायच्या असतात, त्यांना सुद्धा आम्ही हॉल देतो, प्रोव्हाइड करतो, लॉन सुद्धा प्रोव्हाइड करतो। आजकाल एक चलन झालेलं आहे, लोक डेस्टिनेशन वेडिंग करण्यामध्ये खूप इंटरेस्टेड झालेले आहे। म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे घरातून खूप दूर अंतरावर असं जायचं आणि वेडिंग करायची। आता सपोज एखादा व्यक्ती बाहेरच्या राज्यातून एमपीतून आला आणि त्यांनी 3-4 दिवसासाठी बुक केलं तर त्याच्यासाठी काही वेगळं पॅकेज आहे? नाही, वेगळं पॅकेज नाही। त्यांना फक्त आम्ही त्यांना रूमा त्यांना जर लागल्या तर रात्रभर राहतात त्यांना आम्ही रूमा देतो। त्यांना त्या रूमाचा आम्ही रेंट वेगळा घेतो। जसं आमच्या रूमा असल्या त्यांना एसीच्या नॉनच्या रूमा लागल्या तर त्या रूमात जास्त जर लोक असले तर त्यांना आम्ही आमच्या हॉलमध्ये त्यांना बेड टाकून त्यांची आम्ही सोय करून देतो। त्यांना सेलिब्रेशन म्हणजे नागपूर 0 माईल पासून किती किलोमीटर अंतरावर आहे? जवळपास साहेब 10 ते 12 किलोमीटर आहे। 10 ते 12 किलोमीटर 0 माईल पासून। आणि पूर्ण फॅसिलिटीज पूर्ण हो साहेब, इथे असं असते की बसेस आहेत, सिटी बसेस इथपर्यंत, ऑटो येतात इथपर्यंत
म्हणजे काही त्रास नाही. जवळपास रिंग रोड लागूनच आहे. बाहेर गावी सुद्धा आले त्यांना अगदीच जवळ पडते ते इथे लॉन मध्ये येण्याकरता, हॉलमध्ये येण्याकरता. गांधी सेलिब्रेशनला लोकांना भेट द्यायची असेल किंवा बुकिंग संदर्भात बोलायचं असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क होऊ शकतात? तर साहेब आमचं म्हणजे आमची सुद्धा वेबसाईट बनलेली आहे. आम्ही फेसबुकवर, इंस्टाग्रामवर वगैरे आम्ही ऍडव्हर्टाईज देत असतो. जर असं कोणाला वाटलं तर ते आम्हाला कॉल करतात आणि त्या कॉल करून आम्हाला इन्क्वायरी करतात. त्याच्याप्रमाणे ते सुद्धा इथेपर्यंत पाहायला येतात आणि त्यांना आम्ही सजेस्ट करतो त्याच्याप्रमाणे. नंबर आमचा मोबाईल नंबर आहे साहेब 9850794882. हा आमचा मोबाईल नंबर आहे. याच्यावरून ते कॉल करतात. वरून इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून कॉल करून आम्हाला इन्क्वायरी करतात आणि मग त्यांना आम्ही पाहायला बोलावतो. ते पाहतात आणि मग त्यांना योग्य वाटलं तर ते पण बुकिंग करतात. आमचा ऍड्रेस आहे डांगे सेलिब्रेशन, पुडकेश्वर रोड, पिपळा फाटा, आउटर रिंग रोड जवळ, मेन रोडलाच आहे आपल्याला. तर तो आपला ऍड्रेस आहे की आपला सगळं व्यवस्थित आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांनी सुद्धा याचा उपयोग केला पाहिजे, घेतला पाहिजे. आणि आपण सगळ्यात कमी रेटने देतो. त्याचा सुद्धा गोर गरिबांना सुद्धा फायदा. आजकाल लोक घरी लग्न न करता कुठे ना कुठे आपल्या पद्धतीनुसार, सोयीनुसार लॉनमध्ये, हॉलमध्ये पाहतात. पूर्वी घरी करण्याची पद्धत होती, परंतु आता जागेच्या अभावी ते लॉन हॉल बघत राहतात. तर आपण जशी परिस्थिती लोकांची त्याप्रमाणे आपण